नवी मुंबईत शौचालयानंतर आता आयुक्तांच्या सरकारी बंगल्यात मतदारांचा पत्ता निघाल्याचं समोर आलंय। मनसेनं याची यादीच दाखवत निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली आहे। विशेष म्हणजे भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनीही याबद्दलचं सत्य समोर आलंच पाहिजे अशी मागणी केली आहे। आयुक्तांच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे। एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे। चला बसला असताना सही घेतली काय? निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर मनसेनं पुन्हा एकदा मतदार याद्या दाखवून टीका केली आहे। हे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचं सरकारी निवासस्थान आहे। मात्र निवडणूक आयोगाच्या याद्यांनुसार याच घरात तब्बल 130 मतदार राहतात। 130 मतदारांचा पत्ता हा आयुक्तांचा सरकारी बंगला कसा काय असू शकतो यावरून निवडणूक आयोगावर टीका होतीये। या मतदारांमध्ये जश्विनी नंदा, लीना नंदोस्कर, करण रजनी, एस शंकर डी रंगनाथ, शांती सचवान, कैलास सतुचा, अनुराग सरडा, रजिया शेख, बुशारा शेमना, राहुल शिरभाते, प्रिया शुक्ला, मोहनलाल सुतार, अनिल कुमार, जीजी ए सिद्धार्थन, लक्ष्मी निखिल, आनंद शंकर, मोहम्मद अंसारी, भल्लाबदास माहिती, विलास बामणे, बिपिन चार्मी, रोहिन कोइलहो, श्रीलक्ष्मी दयानंदन, वैशाली धनावडे, लक्ष्मण गराटे, निर्मल गुप्ता असे जवळपास बिलापूर विधानसभेतली 130 मतदार हे महापालिका आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानात राहतात असं निवडणूक आयोगाच्या याद्या सांगतायत। धक्कादायक म्हणजे परवा मनसेनेच समोर आणलेल्या माहितीनुसार नवी मुंबईमध्ये एका सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर काहीशे मतदार होते। त्यानंतर पामबीच रस्त्यावरती 250 मतदारांचा पत्ता निघाला आणि आता 130 मतदार आयुक्तांच्या सरकारी बंगल्यात राहत असल्याचं या याद्या सांगतायत। मतदारांचा पत्ता सुलभ शौचालय कसा काय असू शकतो, सुलभ शौचालयात राहणारे मतदार नेमके आहेत तरी कोण, यावरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका होते। परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे, ठाण्याचे, नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा, तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत। आमचा गजानन कुठे गेला? काळे गजानन, आमच्या गजाननने काल एक गोष्ट शोधून काढली। तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे। एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे। चला बसला असताना सही घेतली काय? आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये। हा आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची 5-5 वर्ष जात आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहे हे मनसे नवी मुंबईने दाखवून दिलं। 250 मतदार पामबीच रोड, सानपडा या नावाने नोंद आहेत। आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया माझ्या समोर बेलापूर विधानसभेतला यादी भाग क्रमांक 300 आहे आणि ज्याच्यावरती चक्क लिहिलेलं आहे आयुक्त निवास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या सरकारी निवासस्थानावरती, जिथे मी नेरूळमध्ये आता उभा आहे, तिथे 130 मतदारांची नाव नोंदणी आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडलेले आहेत का, हा मनसे म्हणून आमचा प्रश्न आहे। याआधीच राज ठाकरेंनी महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार असल्याचा आरोप केलाय। त्यात मतदार याद्या, मतदारांची नावं आणि मतदारांचे पत्ते यात अनेक गोंधळ समोर येऊ लागलेत। मागणी करणार आहेत का? यंत्रणा सक्षम आहे, विरोधक सुद्धा आपल्या आलेल्या शंका कुशंका तिथे त्या ठिकाणी मांडतायत आणि लोकशाहीमध्ये जनसामान्यांच्या असलेल्या भावनांना वाटचाल करून देण्यासाठी मार्ग मोकळा केला पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे आणि त्याच्यात काही वावडं काही नाहीये। रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।